महिलांमधील लैंगिकता कशी कार्य करते हा प्रश्न पुरुषांच्या मनातील एक उत्सुकतेचा विषय असू शकतो। यात फिमेल सेक्शुअलिटी संदर्भात परस्पर असलेल्या काही मिथकांमुळे त्यात अधिक भर पडतो। या परिस्थितीत महिला संदर्भातील लैंगिकतेच्या योग्य गोष्टी समजून घेणं अधिक महत्त्वाचं ठरते, कारण चुकीच्या गोष्टींमुळे बऱ्याचदा नको ते गैरसमज पसरतात। पुरुष आणि महिला यांच्यामधील लैंगिकतेबद्दल संदर्भातील अभ्यासही या गोष्टीला कारणीभूत ठरत असतो। पुरुषासंदर्भात जेवढे या विषयात संशोधन झाले किंवा ज्या प्रकारे अभ्यास झाला त्याप्रमाणे महिलांच्या लैंगिकतेबद्दल संशोधन झाल्याचे दिसून येत नाही। त्यामुळेच कदाचित महिलांच्या लैंगिक तथ्याबद्दल बऱ्याचदा कमी माहिती असते। इथं आपण महिलांच्या लैंगिकतेसंदर्भातील अशा 5 गोष्टी जाणून घेऊयात, ज्याबद्दल फक्त पुरुषांनाच नव्हे तर बहुतांशतः महिलांना देखील त्याबद्दल फार कमी माहिती असते। महिलांची लैंगिक इच्छा ही पुरुषांप्रमाणेच असते का? आता पुरुषांबद्दल बोलायचं तर त्यांना प्रत्येक वेळी आणि प्रत्येक 7 सेकंदला लैंगिक इच्छा होते असे म्हटले जाते। खरं तर ही वस्तुस्थिती एक स्टिरियोटाइप आहे, जे पुराव्यानिशी ते सिद्ध होत नाही। दुसरीकडे एका संशोधनानुसार महिलांना आठवड्यातून 3 वेळा सेक्स करण्याची इच्छा असते। त्यामुळे तुमच्या मनात विचार येईल त्यावेळी तिनं तयार असावं ही गोष्ट डोक्यातून काढून टाका। तिला रस का नाही ते समजून घ्या। लैंगिक आनंद आणि समाधानाचा मुद्दा चर्चेत येतो त्यावेळी पुरुषांच्या जनेंद्रियाचा आकार हा विषय निघतोच। महिला मोठ्या आकाराच्या लिंगाकडे अधिक आकर्षित होतात असा समजही आहे, पण या गोष्टीत फारसे तथ्य नाही। मुळात स्त्रियांपेक्षा आकाराची काळजीही पुरुषांमध्येच दिसून येते। लिंगांच्या आकाराबद्दलचा संग्रह डोक्यातून बाजूला काढून योग्य पेशींसह पार्टनरला तुम्ही हवं ते सुख देऊ शकता। मासिक पाळीच्या काळात स्त्रियांमधील लैंगिक उत्तेजना वाढते, ते नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे। या कालावधीत एकत्र आल्यावर प्रेग्नेन्सीची भीती बाळगण्याची गरज नसते। खरं तर या काळातील लैंगिक संबंध पुरुषांसाठीही उत्तम ठरतात। हस्तमेतून हे फक्त पुरुषांशी संबंधित आहे का? महिला वर्गाशी त्याचा संबंध नाही असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात। स्त्रिया देखील हस्तमेतून करतात, या माध्यमातून त्याही आनंद घेतात। क्लिटोरल उत्तेजित होणे खूप निरोगी आणि आनंददायी आहे, आणि ज्या स्त्रिया ते नाकारतात त्या प्रत्यक्षात खोटे बोलतात। असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता असते, पण ती इतकी सहज आणि सोपी प्रक्रिया नाही। संबंध प्रस्थापित झाला की ती गर्भवती होते हा गैरसमज डोक्यातून काढून टाका। पुरुषाने पूर्णपणे स्खलन केल्याशिवाय महिला गर्भवती होऊ शकत नाही। गर्भधारणा होण्यासाठी पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणू आणि तिच्या शरीरातील बीज आणि संयोग जुळून यावा लागतो। सांगण्याचा मुद्दा हाच की संबंध झाला म्हणजे ती प्रेग्नेंट होत नाही। तर मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।